नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरा शहरात 20 वर्षांनंतर भाजपाला मिळाले नगरपालिकेत घवघवीत यश। भाजपा शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे यांच्या नेतृत्वात नांदुरा नगरपालिकेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली। या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे। भाजपाच्या मंगलाताई मुरेकर नगराध्यक्ष सह 11 भाजपाचे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 नगरसेवक निवडून आल्याने भाजपा पहिल्यांदा पूर्ण बहुमतात नगरपालिकेत सत्ता स्थापन करणार आहे। प्रमोद हिवाळे भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष असताना हे यश मिळाले आहे, त्यामुळे प्रमोद हिवाळे यांचे भाजपाच्या नेतृत्वाकडून अभिनंदन होत आहे। नांदुरा नगरपालिकेत गेल्या 25 वर्षापासून माजी राजे शेकडे यांची एक होती। 2006 मध्ये सुधीर मुरेकर यांनी तत्कालीन आमदार चैनसुख संचेती यांच्या मार्गदर्शनात राजकीय खेळी करत आपल्या पत्नीला नगराध्यक्षपदी विराजमान करून नगरपालिकावर भाजपाचा झेंडा फडकविला होता। मात्र त्यानंतर पुन्हा 2011च्या निवडणुकीत माजी राजे शेकडे यांनी नगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित केली होती। त्यावेळेस पासून तर आतापर्यंत नगरपालिकेवर माजी आमदार राजे शेकडे यांचेच वर्चस्व पाहायला मिळाले आहे। मात्र भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी प्रमोद हिवाळे यांनी घेतल्यापासून आमदार चैनसुखजी संचेती, ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुरेकर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी पक्षाची भूमिका, पक्षाच्या विविध योजना जनसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करत लाडके बहिणीचे महत्त्व महिलांना पटवून देण्यात यशस्वी झाले। नगरपालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे सुधीरभाऊ मुरेकर यांची चाणक्य नीती यशस्वी ठरली, त्याचप्रमाणे प्रमोद हिवाळे यांचे कुशल नेतृत्व सुद्धा उपयोगी पडल्याचे बोलल्या जात आहे।